नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज काहीतरी गोड खावंसं वाटत होतं म्हणून म्हटलं गव्हाची खीर करून बघावी. तर हा पदार्थ मला माझ्या बेस्ट फ्रेंडने मनीषाने शिकवला होता. तिने मला सांगितलं होतं अशा प्रकारे गव्हाची खीर केली ना खूप छान लागते म्हणून. मग म्हटलं किराणा दुकानातूनच मी दलिया आणला होता. तुम्ही पण किराणा दुकानातूनच आणू शकता. आपल्याकडे असं ऐनवेळी नसतं ना, म्हणून आपण आणूनच ठेवायचा. मग मी तशीच तेव्हापासून करते. तर 1 वाटीभर दलिया घेतला आणि 4 वाट्या पाणी कुकरला टाकलं. 3-4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलं. हे बघा शिजवलेलं असं छानपैकी शिजलेलं आहे मऊ. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तूप टाकू शकता. 2-4 चमचे तूप टाकायचं आणि शिजवलेला दलिया त्याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं. हा पदार्थ लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो. मंदिरातही केला जातो. 1 वाटीभर गूळ टाकला, अजून पण टाकू शकतो जरा, आणि ओलं खोबरं टाकलं, त्याचे काप करून टाकायचे. दूध टाकायचं जरा, नाही टाकलं तरी चालतं. वेलची पूड टाकायची जराशी, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. गूळ चांगला विरघळायला पाहिजे. कोणाकोणाला पातळशीर खीर आवडते, कोणी असं घट्ट पण करून खातात. हे बघा शिजल्यावर किती छान दिसतंय. वेलची पूड टाकल्यामुळे कसा सुगंध पसरवतो घरामध्ये. शिजल्यावरती हे असं दिसतंय. कोणी कोणी बदामाचे काप, काजूचे काप टाकतात. मला ओलं खोबरंच आवडतं टाकलेलं, आणि ओलं खोबरं टाकलेलं चविष्ट लागते खीर. लहान मुलं वगैरे आवडीने खातात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.